कोरटकरनं धमकी दिल्याप्रकरणी इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांची 7 तास चौकशी करण्यात आली। या प्रकरणात काय घडलंय बघूया। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना प्रशांत कोरटकरनं फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आता फॉरेन्सिक विभागाकडून चौकशी सुरू झाली। सावंत यांची फॉरेन्सिक विभागाकडून तब्बल 7 तास चौकशी करण्यात आली। प्रशांत कोरटकरनं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेलं आक्षेपार्ह विधान आणि इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आली आहे। कोरटकर सोबत झालेला संवाद आणि सावंत यांच्या आवाजाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले। तर दुसरीकडे प्रशांत कोरटकरवर नागपूरमध्ये काल गुन्हा दाखल झालाय। कोरटकर मात्र गेल्या 3-4 दिवसांपासून गायब असल्याचं समोर आलंय। पोलिसांना कोरटकर का सापडत नाही असा सवाल उपस्थित करण्यात आलाय। कोरटकरच्या पत्नीनं पोलिसात धाव घेतली असून कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्याचं सांगितलंय। त्यामुळे पोलीस आता कशा प्रकारे कारवाई करतात याकडे लक्ष लागलंय।